पॉपुलर मराठी एक्टर संकेत कोल्हरेकर इस समय चर्चा में बने हुए हैं। संकेत कोल्हरेकर सोशल मीडिया पर खुद से जुड़े अपडेट शेयर करते रहते हैं। हाल ही में संकेत ने कुछ ऐसा शेयर किया जिससे फैंस भी टेंशन में आ गए हैं। अब आप सोच रहे होंगे कि आखिर संकेत ने ऐसा क्या शेयर कर दिया है, तो चलिए बताते हैं आपको इस वीडियो में। दरअसल संकेत कोल्हरेकर ने इंस्टाग्राम पर एक वीडियो शेयर किया है। इस वीडियो में संकेत ने जानकारी दी है कि कुछ बाइक सवार उनका आईफोन छीनकर फरार हो गए। इतना ही नहीं बल्कि इसके लिए उन्होंने पुलिस में शिकायत भी की है। घटना के बारे में जानकारी देते हुए संकेत ने ये पोस्ट शेयर किया है। इस वीडियो में संकेत ने बताया है कि वो रिक्शा से कहीं जा रहे थे और तभी कुछ लोगों ने उनका फोन छीन लिया। संकेत ने वीडियो में ये जानकारी दी है कि वो रिक्शा से सफर कर रहे थे तो बाइक सवार कुछ लोगों ने उनका आईफोन 16 प्रो मैक्स छीन लिया, जिसकी कीमत करीब 1,70,000 रुपए थी। इतना ही नहीं बल्कि इस घटना के दौरान संकेत की कलाई पर खरोंच भी आ गई। हालांकि मामले को लेकर एक्टर ने एफआईआर दर्ज करा दी है। इस वीडियो में संकेत ने आप बीती बताई है। आप भी सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। नमस्कार, मी संकेत कोल्हरेकर। मागच्या महिन्यात मी आयफोन 16 प्रो मॅक्स 1,70,000चा फोन विकत घेतला होता। काल म्हणजे 16 मार्चला मी ठाण्यामध्येच एका मीटिंगसाठी जात होतो। तिथे विवियनाच्या अपोजिट रोडला माझ्या हातातनं मोबाईल हिसकावून चोरीला गेलेला आहे 2 बाईकस्वारांनी। आणि मी काळजीपोटी मोबाईलला स्ट्रॅप सुद्धा लावतो आणि तो माझ्या हातात देखील असो। तुम्ही हात बघू शकता, इथे अजूनही रॅशेस गेलेले नाहीयेत। इतक्या प्रेशरने त्यांनी माझा मोबाईल हातातनं हिसकावून तो घेऊन गेलेले आहेत। मी तात्काळ राबोळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देखील केलेली आहे, एफआयआर नोंदवलेली आहे आणि माझा पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे। ते नक्कीच छान काहीतरी ॲक्शन घेतील आणि मला माझा फोन परत मिळवून देतील। पण अलर्ट व्हायचा मुद्दा हाच आहे की मी रिक्षेमध्ये होतो, मिडल साईडला बसलेलो असून सुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातनं हिसकावून घेतलेला आहे। आज मी आहे, उद्या कोणती महिला असेल, मोबाईल तर सोडा, ते 10,000 हजाराच्या मोबाईलसाठी सुद्धा सगळी आसुसलेली लोक मला दिसतात आणि ती खूप प्रचंड डेंजर आहेत। आणि हे ठाण्यामध्ये घडेल असं मी अजिबात विचार केला नव्हता आणि ते घडतंय आता सध्या। इतकी त्यांची टोळी, त्यांचा सुळसुळाट झालेला आहे ठाण्यामध्ये। तर तुम्ही अलर्ट राहा ह्या वेळेला। आणि मी पोलिसांना सुद्धा विनंती करतो की तिथे गस्त वाढवू शकत असाल तर ती वाढवा, परत जितकी सिक्युरिटी देता येईल तितकी द्या। कारण मी हे बोलण्याचा उद्देश ह्यासाठी आहे की मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा सेम पुढच्या 5व्या मिनिटाला अजून एक जण विवियाना मॉलच्या समोरून माझा मोबाईल चोरीला गेला ही कंप्लेंट नोंदवण्यासाठी तिथे आला होता। त्यामुळे खरंच काळजीची बाब आहे। आज सुदैवाने माझा हात स्ट्रॉंग असल्यामुळे तितकंसं काही झालं नाही, पण उद्या सकाळी जर का तिथे कोणती महिला असेल आणि जर का ते खेचण्यात त्यांच्या त्या ओढाताणीमध्ये तीच जर का रिक्षेच्या बाहेर पडली असती तर अजून मोठा प्रॉब्लेम झाला असता। पण कारण मागून भरधाव वेगाने गाड्या सुद्धा येत होत्या। सो ही सगळी जी बाब आहे ही खूप विचार करण्यासारखी आहे। त्याचा तुम्ही प्लीज विचार करावा, सरकारने विचार करावा। आणि माझं आत्ताचं जे पूर्ण करिअर होतं ते पूर्ण त्या मोबाईलवरती डिपेंड होते, सोशल मीडियावरती डिपेंड होतं। त्यामुळे जास्त त्रास ह्या गोष्टीचाच होतोय। आणि चोरांचा इतका सध्या सुळसुळाट झालेला आहे की चेन स्नॅचिंग म्हणा किंवा बाईक चोरीला जाणे म्हणा किंवा मोबाईल स्नॅचिंग म्हणा, हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय। त्यामुळे ह्याच्यावरती कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे। आता जोपर्यंत फोन मिळत नाहीये किंवा माझ्याकडे नवीन फोन येत नाहीये तोपर्यंत मी माझ्या फॅन्सना, फॉलोअर्सना त्यांची माफी मागू इच्छितो। तुम्ही थोडीशी वाट बघा। तुमचा आणि माझा दोघांचाही पोलीस नियंत्रणावरती पूर्ण विश्वास आहे। लवकरच काहीतरी चांगलं होईल। तोपर्यंत अलर्ट रहा प्लीज। वहीं इस वीडियो पर अब लोगों ने कमेंट करना भी शुरू कर दिया है। एक यूजर ने बोला, दिस इज शॉकिंग, ट्राई टू ट्रैक लोकेशन इफ फाइंड माई डिवाइस इज ऑन। वहीं एक यूजर ने कहा, बाप रे। तो वहीं एक यूजर ने बोला, भाई डोंट वरी, पुलिस टीम हेल्प यू ऑलवेज। आपको बता दें इतना ही नहीं बल्कि इस घटना के बाद संकेत ने पुलिस से सुरक्षा बढ़ाने की रिक्वेस्ट की है। दरअसल इस पूरी घटना पर संकेत का कहना है कि अगर घटना किसी महिला के साथ हुई होती तो वो रिक्शा से गिर सकती थी और ये और भी बड़ी घटना हो सकती थी। संकेत का कहना है कि मैं सच में बहुत ही ज्यादा चिंता में हूँ और सरकार को भी इस बारे में सोचना चाहिए। इस वीडियो पर आपका क्या कहना है हमें कमेंट बॉक्स में जरूर बताएं। फिलहाल हमारे इस वीडियो में इतना ही। वीडियो को लाइक, शेयर एंड चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।